लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पैठणमध्ये संत एकनाथ गॅस एजन्सीने गॅस इंधन ग्राहकांची केली फसवणूक. तहसील पुरवठा अधिकाऱ्याची कारवाई करण्याऐवजी ग्राहकांना शांत राहण्याचे आवाहन. बातमी पैठण येथून. याबद्दल सविस्तर बातमी अशी आहे की संत एकनाथ गॅस एजन्सीने पैठण तालुक्यातील तथा शहरातील ग्राहकांना फसवणूक केल्याचे दिसून येत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तापमान एवढे वाढले असूनही गॅस एजन्सीच्या बाहेर उन्हामध्ये प्रचंड गर्दी करून त्यांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र निषेध व्यक्त केला. कारण तहसील प्रशासनाचे पुरवठा विभागाचे अधिकारी गॅस एजन्सीच्या अधिकाऱ्यांवर फसवणूक केल्यासंदर्भात कारवाई करण्याऐवजी संतप्त नागरिकांना शांत राहण्यास सांगतात. कित्येक नागरिकांनी गॅस इंधन भरणा करण्यासाठी ऑनलाईन बुकिंग केली. काही दिवसांनी त्यांनी पैसेही भरले आणि नंतर त्यांना गॅस डिलिव्हरी झाल्याचा मेसेज आला, परंतु त्यांना आजपर्यंत गॅस मिळालेला नाही. मग गॅस इंधन ह्या एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी कोणाला दिले हा प्रश्न निर्माण होत आहे. ऑफिस बंद करण्यात आल्याने, नियमित दराने आणि वेळेवर सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने अनेक व्यावसायिकांना दैनंदिन व्यवसाय चालवणे कठीण झाले आहे. शहरात काही ठिकाणी गॅस सिलेंडर उपलब्ध असले तरी तो वाढीव दराने विकला जात असल्याची चर्चा संतप्त नागरिकांमध्ये सुरू आहे. काही ठिकाणी ब्लॅकमध्ये सिलेंडर विक्री होत असल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. यामुळे कडाक्याच्या उन्हाळ्यात घरगुती वापरासाठी गॅस इंधन घेणाऱ्या ग्राहकांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. पैठण शहरात गॅस सिलेंडरचा तुटवडा होत असल्याने असंख्य नागरिक संकटामध्ये सापडले आहेत. या संदर्भात काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात तक्रारी निवेदन देऊनही कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. संत एकनाथ एजन्सीने पैठणमध्ये सिलेंडरचा काळाबाजार केल्याचे दिसून येत आहे. परिणामी सर्वसामान्य जनतेचे आर्थिक नुकसान होत असून त्यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनाकरिता गॅस इंधन सर्वात महत्त्वाचे साधन आहे. परिणाम ते जर मिळत नसेल तर संबंधित प्रशासनाने परिस्थितीची तातडीने दखल घेऊन गॅस ब्लॅकमध्ये सिलेंडर विक्री तथा ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या संत एकनाथ गॅस एजन्सीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. 10 तारखेला बुकिंग केली, नंतर मला मेसेज पण आला डिलिव्हरी झाली म्हणून माझी टाकी. आणि आज मी घ्यायला आलो इथं, मी तर टाकी नाही म्हणा लागलेली इथे. आणि आता पुढची बुकिंग त्यांनी मला सांगितली 14 मे. मग माझी बुकिंग केलेली मागची टाकी दिली कुणाला यांनी? पावती पण नाही, काही नाही. माझी एकलच नाही. हा मेसेज बऱ्याच जणाला आला मेसेज. तुम्ही मेसेज पण पाहून घ्या सर. आतमध्ये बऱ्याच जणांचे बुक जमा करून घेतले का? बुक जमा तर मागच्या सोमवारीच केलेले त्यांनी. बुक जमा करून आणि त्याच्या अगोदर 4 दिवस अगोदर बुकिंग केलेली आहे सर आम्ही. आणि आता परत वरून सांगायला लागले ते. आणि बाहेर सगळा गोंधळ आहे. चालू आहे आणि 1,500-2,000 रुपयाला टाके विकू लागल्या बाहेर. पहिली बुकिंगची टाकी नाही भेटत, परत दुसरी सांगायला व्यावसायिक कुणी बी नाही लाईन मध्ये. सगळ्या घरगुती गॅसचे वाल्याचे समजा भेटणार कधी? आणि गॅस तुटवडा सरकारचं मध्ये गॅस सगळं अवेलेबल आहे आपल्याकडे. कंपन्यांनी यांनी त्यांनी 5-5 हजार लिटरचे गॅस सिलेंडर भेटतात आणि 14 किलोचं सिलेंडर भेटतात. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.